नमस्कार अँड वेलकम बॅक टू दी चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 12 नोव्हेंबर 2022 शनिवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. फ्रंट पेजवर बघा काय आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर काढलेला आहे आणि ज्याच्याद्वारा जी राजीव गांधी असासिनेशन केस होती, ज्याच्यामध्ये राजीव गांधी हत्याकांड आपण पाहिलं होतं, मागे डिस्कसही केलं होतं. तर ह्या केसमध्ये जी कॉन्व्हिक्ट्स आहे, जवळपास 6 लोक आपल्याला पाहायला मिळतील. तर ह्या 6ही जणांना इथे सोडलेलं आहे आणि हे सोडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तिचं जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहे त्याचा वापर इथे केलेला आहे. तर ही जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स आहेत कोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची, ती आपल्याला आर्टिकल 142 मध्ये पाहायला मिळतील. तर हे आर्टिकल 142 काय आहे ते आपल्याला इथे जाणून घ्यावं लागेल. कारण किती जणांना सोडण्यात आलं होतं, त्यांची नावं काय होती, हे असले क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाणार नाही आहेत. एक्झाममध्ये विचारलं जाईल ते हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्सबाबत. त्याच्यामुळे हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स जे आहे ते आपण जाणून घेऊयात. पण नेहमीप्रमाणे आपलं जे न्यूज डिस्कशन असतं ते सुरू करण्यापूर्वी एक मॅप बेस्ड आपण इथे पाहत असतो. जी लोकेशन चर्चेत असते त्याबाबत थोडंसं डिस्कशन आपण इथे करत असतो आणि सोबतच टुडे स्पेशलही आपण पाहून घेत असतो. तर आजचं जे लोकेशन बेस्ड क्वेश्चन आहे ते पाहून घेऊयात. काय करायचं आहे, भारताचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये कालाटोप खजियार हे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे ती शोधून काढायची आहे. हे लोकेशन शोधून काढायचं आहे आणि ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. तर बघा, हे जे कालाटोप खजियार जी लोकेशन आहे त्यामध्ये एक स्टडी कंडक्ट करण्यात आली होती, जिथे जी हिमालयन ग्रे लंगूर्स आहेत त्यांची स्टडी करण्यात आली होती. त्यांचं स्पेशली जे डाएट आहे त्याच्यामधली ही स्टडी होती. म्हणजे हिमालयन रिजनमध्ये पाहता येईल आपल्याला उंची वाढत जाते, तर त्या वाढत्या उंचीनुसार ही जी हिमालयन लंगूर्स आहेत त्यांचं डाएट कसं आहे, किती वेगळा होतो, म्हणजे थोडंसं जरी अल्टिट्यूडमध्ये डिफरन्स आलं तरीही त्यांचा डाएट कसा चेंज होतो त्या ह्या स्टडीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आजच्या न्यूजपेपरमध्ये हे जे कालाटोप खजियार लोकेशन आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, जिथे ही स्टडी करण्यात आलेली आहे त्याबद्दल दिलेलं आहे. तर आपण ते न्यूजपेपरचं जे कटिंग आहे तेच इथे डिस्कस करून घेऊयात. बघा, इथे पाहता येईल अल्टिट्यूड म्हणजेच उंचीनुसार जे सिमियन्स आहेत त्यांचा डाएट इथे चेंज होतो आहे असं सांगण्यात आलेलं आहे. सारखीच जे हिमालयन हॅबिटॅट आहे ती सारखीच असली सगळ्यांसाठी तरीही अल्टिट्यूडमधील जो डिफरन्स आहे तो यांचा डाएट इथे डिफर करतो आहे. तर हिमालयन ग्रे लंगूर किंवा त्यालाच चंबा सॅक्रिड लंगूर असं म्हटलं जातं, त्याचं सायंटिफिक नेम इथे लक्षात घ्या, सेम्नोपिथेकस अजॅक्स. सेम्नोपिथेकस अजॅक्स. तर ही लीफ इटिंग आपल्याला मंकी पाहायला मिळतील आणि ग्लोबली याला एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलेला आहे, कारण यांची संख्या 1,500पेक्षा कमी झालेली आहे. पूर्वी हे लिस्ट डेंजर म्हणजे लिस्ट कन्सर्नच्या कॅटेगरीमध्ये होते, पण आता त्यांना एंडेंजरमध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यांची संख्या खूप जास्त प्रमाणात घटलेली आहे. हिमाचल प्रदेशमधलं जे कालाटोप खजियार वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे तिथे ही स्टडी कंडक्ट करण्यात आली होती. इथे आणखीन तुम्हाला जे लोकेशन आहे शोधण्यास इथे अवघड जाणार नाही, कारण आणखीन सोपं झालं आहे. बघा, हिमाचल प्रदेशमध्ये ही सँक्च्युरी तुम्हाला सापडेल, तर आता हे आणखीनच इझी झालेलं आहे. बघा, इथे काय अवघ्या 208 मीटरचा इथे फरक झालेला आहे. म्हणजे एक स्टडी 2188 मीटरवर करण्यात आली होती, त्यानंतर दुसरी स्टडी जी आहे ती 2396 मीटरवर करण्यात आली होती. तर 2396 मीटरवरचं जे कालाटोप आहे तिथे लक्षात आलं की ही जी ग्रे लंगूर्स आहेत, हिमालयन लंगूर्स, ती फ्लावर ईट करतात, म्हणजे फ्लावर्स ती खातात. आणि दुसरं 2188 मीटरवर खजियारी, तेथे ही जी स्टडी करण्यात आली तिथे ती फ्रूट ईटर पाहायला मिळाली होती. ठीक आहे, म्हणजे कमी ऑल्टिट्यूड आहे तिथे ती फळं खाताना दिसली आणि जिथे जास्त ऑल्टिट्यूड आहे तिथे ती फ्लावर्स खाताना दिसली होती. तर यालाच हनुमान लंगूर असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, मी इथे एक्स्ट्रा डेटा आणलेला आहे याच्याबाबतचा. आपलं जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन आहे, कॉन्झर्वेशन आहे, त्याच्याशी रिलेट करता येईल. हनुमान लंगूर याला म्हटलं जातं सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर बघा, हिमालयन रिजनमध्ये 16 सबस्पिसीज ज्या आढळतात. याचा अपीअरन्सबाबत बोलायचं झाल्यास ग्रे वॉश्ड सोबत बफ किंवा सिल्वरी शेड इथे पाहायला मिळेल. त्यानंतर यांची जी हात आणि फीट आहेत ती ब्लॅक कलरची आहेत आणि यांची जी शेपूट आहे ते लांब पाहायला मिळेल, जेणेकरून त्यांचं बॅलन्सिंग व्यवस्थित होऊ शकेल. हॅबिटॅटबाबत पाहूयात. जी फॉरेस्ट आणि जी ह्युमन सेटलमेंट्स आहेत तिथेही आपल्याला ही पाहायला मिळतील. जवळपास 2200 ते 4000 मीटर उंचीवरची जी काही सबट्रॉपिकल, ट्रॉपिकल मॉइस्ट टेम्परेट, अल्पाईन, कॉनिफेरस, ब्रॉड लिव्ड आणि जी स्क्रब लँड्स फॉरेस्ट्स आहेत तिथे सगळ्याच ठिकाणी, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच फॉरेस्टमध्ये यांचं वास्तव्य आहे. डिस्ट्रीब्युशनबाबत बोलायचं झाल्यास ड्राय सवाना आणि ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये यांचं वास्तव्य आहे. इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये भूटान, नेपाळ, नॉर्थ इंडियामध्येही पाहायला मिळतील, जास्त प्रमाणात त्यांची संख्या आहे. त्यानंतर बघा, डिफॉरेस्ट्रेशन, मायनिंग आणि पॉल्युशन ही काही थ्रेट्स यांच्या जे अस्तित्व आहे त्याला कारणीभूत ठरलेली आहेत कमी होण्यासाठी. प्रोटेक्शन स्टेटस पाहूयात. IUCN रेड लिस्टमध्ये आपण पाहिलं एंडेंजर्डमध्ये ठेवण्यात आलेली आहेत. पूर्वी ती लिस्ट कन्सर्नमध्ये होती, आता ती एंडेंजर्डमध्ये आहेत. साईट्स आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972च्या शेड्यूल 1 मध्ये ती पाहायला मिळतील. साईट्सचं अपेंडिक्स 1
आणि WPA 1972च्या शेड्यूल 1मध्ये ती आहे. याचाच अर्थ असा आहे की यांना रिगरस प्रोटेक्शनची गरज आहे आणि यांचं इल्लीगल पोचिंग किंवा किलिंग केल्यास इथे फाईन होऊ शकतो, जेल होऊ शकते, म्हणजेच काय पनिशमेंट इथे सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर आजचं टुडे स्पेशल जाणून घेऊयात. 12 नोव्हेंबर म्हणजेच वर्ल्ड न्यूमोनिया डे आज ऑब्झर्व केला जातो. अवेअरनेस जी आहे न्यूमोनियाबाबतची त्याच्याशी फाईट करण्यासाठी, अवेअरनेस पसरवण्यासाठी हा दिवस डेडिकेट केला गेलेला आहे. जगातला एक बिगेस्ट इन्फेक्शियस किलर डिझीज पाहायला मिळेल, जो स्पेशली मुलांमध्ये आढळत असतो. एड्स, मिझल्स आणि मलेरिया यांच्या एकत्रित मृत्यूपेक्षा न्यूमोनियाची जी मृत्यूसंख्या आहे, मॉर्टॅलिटी रेट आहे, तो खूप जास्त पाहायला मिळतो. याच्यामध्ये काय होतं, जे ऑक्सिजन आहे त्याची लेवल कमी होऊन जात असते. आपल्या लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होत असते. बघा 1800 ते 1900मध्ये थर्ड लीडिंग रिझन होतं हे डेथचं संपूर्ण जगामध्ये. त्यानंतर 1913मध्ये पहिली नोवेल ट्रीटमेंट याच्यावर शोधून काढण्यात आली होती, जेथे 25% जो मॉर्टॅलिटी रेट होता तो 7.5% इतका झाला होता 1913मध्ये. त्यानंतर 1930मध्ये विन्स्टन चर्चिल यांनी कॉन्ट्रॅक्ट केल्याप्रमाणे पहिली अँटीबॅक्टेरियल एजंट इथे इन्व्हेंट करण्यात आली होती, जिचं नाव होतं स्टेफिलोपायरिडिन. ठीक आहे. आणि 1977मध्ये पहिली वॅक्सिन ही डेव्हलप करण्यात आली होती, पण ती तितकी इफेक्टिव्ह नव्हती. त्यानंतर 2000मध्ये जी वॅक्सिन आणण्यात आली त्याच्यानुसार हे जे न्यूमोनिया आहे त्याचा रेट फारच कमी झालेला आज पाहायला मिळतो आहे. त्यानंतर वळूयात न्यूज डिस्कशनकडे. तर बघा, आपण जी सुप्रीम कोर्टाची एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स आहेत त्याबाबत इथे बोलत होतो. आर्टिकल 142चा उल्लेख मी केला होता. GS पेपर 2चं पार्लमेंट आणि एक्झिक्युटिव्ह ही जी टॉपिक्स आहेत त्याच्याशी आपल्याला हे रिलेट करता येईल. बघा, आर्टिकल 142 जे आहे ते सुप्रीम कोर्टाला इथे डिस्क्रिशनरी पॉवर प्रदान करून देत असतो. एखादं कॉज किंवा एखादं मॅटर जर ते खूप दिवसांपासून पेंडिंग असेल तर सुप्रीम कोर्ट एखादा ऑर्डर किंवा डिग्री पास करून ते निकाली लावू शकतो, जेणेकरून कंप्लीट जस्टिस इथे साधता येईल. त्यानंतर याचं कन्स्ट्रक्शन पाहून घेऊयात. आर्टिकल 142 कसा अस्तित्वात आला, तर जे डिप्राइव्ड सेक्शन आहेत सोसायटीचे आणि एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी त्यांना कंप्लीट जस्टिस मिळवून देण्यासाठी याचं कन्स्ट्रक्शन झालं होतं. ताजमहल क्लीन आणि जे अंडर ट्रायल्स आहेत ते निकाली काढण्यासाठी याचं इन्व्होकेशन करण्यात आलं होतं. युनियन कार्बाइड केस सगळ्यांना माहितीच आहे, भोपाळ गॅस ट्रॅजेडी. तर पार्लमेंटच्या लॉच्या वर सुप्रीम कोर्टाने स्वतःला ठेवून कंप्लीट जस्टिस देण्याचा प्रयत्न इथे केला होता. बघा, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 142 जे आहे ते पार्लमेंटची जी लॉज आहेत त्यांना सप्लंट नसून सप्लिमेंट असायला हवेत. म्हणजेच काय, सप्लंट म्हणजे ऑल्टरनेटिव्ह, हे किंवा ते असं नसून ते सप्लिमेंट असायला हवी. म्हणजे हे आणि ते, किंवाच्या स्थितीपेक्षा आणीची स्थिती असली पाहिजे. म्हणजे पार्लमेंट लॉ किंवा आर्टिकल 142 असं असण्यापेक्षा पार्लमेंट लॉ आणि हे आर्टिकल 142 यांनी सोबत इथे कार्य केलं पाहिजे असं इथे सांगितलं जातं. त्यानंतर याचं ओव्हररीच पाहूयात. बघा, सेपरेशन ऑफ पॉवर्स जे आहे त्याच्यामुळे कितीतरी केस पेंडिंग राहतात आणि स्पेशली जी कॉन्स्टिट्यूशनचं स्ट्रक्चर आहे त्याचं जी पार्ट आहे ती आपल्याला पेंडिंग जास्त पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल बघा, तर याच्यामध्ये ही ओव्हररीच करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आपण पाहिलं सेपरेशन ऑफ पॉवरमुळे केसेस पेंडिंग होतात आणि त्याच्यामुळे ती कितीतरी वर्षानुवर्षे चालतच जातात. मग अशा केसेसमध्ये ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवरचा इथे वापर करत असते, म्हणजेच आर्टिकल 142चा वापर करून ही निकाली लावत असते. याच्यामध्ये एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे अल्कोहोल बॅनचं. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जी आहे त्याने हायवेजवर जी नॅशनल हायवेज आहेत त्याच्यावर हे अल्कोहोल शॉप्स वगैरे जे आहेत त्यांना बॅन केलं होतं. सुप्रीम कोर्टाने इथे 142चा वापर केला आणि हे जे डिस्टन्स आहे ते 500 मीटर ठेवलं. म्हणजे नॅशनल हायवेपासून 500 मीटरपर्यंत कुठलंही अल्कोहोलचं शॉप असायला नको. आणि सोबतच जे नॅशनल हायवेज आहे त्याच्यासोबत स्टेट हायवेजचा सुद्धा समावेश सुप्रीम कोर्टाने इथे आर्टिकल 142चा वापर करून केला होता. तर बघा, राजीव गांधी केस जी आहे त्याच्यामध्ये कॉन्व्हिक्ट्स यांना मुक्त करण्यात आलं. त्याच्यामध्येच ह्या पॉवरचा इथे वापर करण्यात आला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स म्हणजेच आर्टिकल 142चा. तर 142 बाबत आपण यापूर्वीही बोललो होतं. मला वाटतं लगभग म्हणजे जवळपास फक्त 8च दिवस झाले असतील आपण याच्याबाबत बोललो होतो. तरी आता एक चांगली रिव्हिजन आपली इथे झालेली आहे. त्याच्यामुळे विसरू नका, आर्टिकल 142 एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर्स ऑफ सुप्रीम कोर्ट. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. एडिटोरियलही एक खूप चांगला आहे, आपल्याला डिस्कस करायचं आहे. जी आपली ऑटोनॉमी आहे हायर एज्युकेशनमध्ये ती किती महत्त्वाची आहे हे सांगणारा हा लेख आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर संपूर्ण न्यूजपेपरमध्ये आपल्याला जे राजीव गांधी असासिनेशन केस आहे त्याच्याबाबतचीच ही न्यूज पाहायला मिळेल. त्यानंतर बघा, भरपूर दिवसानंतर जे ज्ञानव्यापी मस्जिद आहे त्याच्याबाबतचं इथे काहीतरी निर्णय आलेला आहे. तर ही ज्ञानव्यापी मास्क ही काय आहे आपण पाहणार आहोत आणि हे डिस्प्यूट काय आहे तेही जाणून घेणार आहोत. पण यापूर्वी मला एक छोटासा याचा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगावं लागेल. बघा, न्यूज काय म्हणते ते पाहून घेऊयात.
स्पेशल बेंचने जे हिंदू पार्टीज आहेत त्यांना वाराणसी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अप्रोच करण्यासाठी अलाव केलेलं आहे, जी काही डिस्प्यूट्स आहेत ती रिझॉल्व्ह करण्यासाठी. तर ही डिस्प्यूट्स नेमकी काय आहेत इथे मी थोडक्यात सांगते. 1669 मध्ये, तारीख लक्षात घ्या, याचा फ्लो लक्षात घ्या. 1669 मध्ये जो मुघल राजा होता औरंगजेब, त्याच्याद्वारा ही मशीद इथे बांधली गेली होती. पिक्चरमध्ये पाहायला मिळेल, उजवीकडे जे विश्वनाथ टेम्पल आहे आणि डावीकडे मॉस्क आहे, म्हणजे हीच ज्ञानवापी मस्जिद. तर हा संपूर्ण एकच परिसर होता जिथे विश्वेश्वर टेम्पल होतं. त्यानंतर औरंगजेबाने 1669 मध्ये हा जो उजवीकडचा मॉस्क आपल्याला आज दिसते आहे, तिथे ही मस्जिद इथे बांधली होती, जिथे पूर्वीच पूर्णच ह्या परिसरामध्ये विश्वेश्वर टेम्पल होतं. त्यानंतर 1991 मध्ये 3 पंडितांनी केस फाईल केली ही जमीन जी आहे ती परत मिळवण्यासाठी. तर ही झाली 1991 पर्यंतची. त्यानंतर 30-32 वर्षानंतर हे जे प्रकरण आहे ते उजेडात कसं आलं, तर बघा 2021 मध्ये वाराणसी कोर्टमध्ये 5 महिलांनी पिटिशन दाखल केली. तिथे त्यांनी कशासाठी दाखल केली होती, तर मशिदीच्या परिसरात गौरी पूजासाठी त्यांनी इथे डिमांड केली होती. आणि ह्या पिटिशनच्या नंतर कोर्टने इथे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले होते आणि तिथूनच वादाला इथे मूळ कारण आपल्याला सापडतं. बघा, हिंदू जे आहेत ते व्हिडिओग्राफीच्या बाजूने पाहायला मिळतील आणि जी मुस्लिम आहेत ती इथे रिलिजियस प्लेसेस ॲक्ट 1991चा इथे हवाला देऊन व्हिडिओग्राफीला इथे नकार देतात. तर आता महत्त्वाचं नाव आलेलं आहे ते म्हणजे रिलिजियस प्लेसेस ॲक्ट 1991. यालाच आपण प्लेसेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन ॲक्ट 1991 असं सुद्धा म्हणत असतो. बघा, मी काय सांगितलं, 1669 मध्ये मुघल जो राजा होता औरंगजेब याने इथे मशीद बांधली, जे विश्वनाथ टेम्पल आहे त्याच्या जागी. त्यानंतर 1991 मध्ये एक केस इथे झाली होती जमीन परत मिळवण्यासाठी. 2021 मध्ये 5 महिलांनी इथे पिटिशन दाखल केली होती गौरी पूजेसाठी. त्यानंतर व्हिडिओग्राफीचे आदेश कोर्टाद्वारे देण्यात आले. हिंदू हे व्हिडिओग्राफीच्या बाजूने आहेत, तर मुस्लिम हे त्याच्या विरुद्ध आहेत. त्याच्यासाठी हे एका ॲक्टचा हवाला देतात, रिलिजियस प्लेसेस ॲक्ट 1991. त्यालाच आपण पाहिलं नाव प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991. तर हे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट काय आहे ते परत एकदा इथे रिवाईज करून घेऊयात, परत एकदा व्यवस्थित पाहून घेऊयात. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जी रिलिजियस प्लेसेस आहेत आणि स्पेशली जी हिंदू मुस्लिम रिलिजियस प्लेसेस आहेत त्यांच्यामध्ये खूप वाद व्हायचे. त्या ठिकाणी ॲक्च्युली मंदिर आहे की मस्जिद आहे ते शोधण्यासाठीच त्यांचे वाद व्हायचे. त्याच्यामुळे बघा, आणि याच्यामध्ये स्पेशली अयोध्यामधलं जे बाबरी मस्जिद आहे आणि वाराणसीमधलं जे आपण आज बघतोय ज्ञानव्यापी मॉस्क आणि त्यानंतर मथुरामधलं जे शाही ईदगाह आहे, यांची जी वाद आहे ती खूप मोठ्या प्रमाणात इथे झाली होती. त्याच्यामुळेच 1991 मध्ये नरसिम्हा राव सरकारने हे ॲक्ट आणलं होतं, प्लेसेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन ॲक्ट 1991. तर ह्या ॲक्टनुसार काय सांगण्यात आलं होतं, 15 ऑगस्ट 1947, तारीख लक्षात घ्या, आपल्या भारत स्वातंत्र्याची तारीख आहे 15 ऑगस्ट 1947. काय सांगितलं होतं, ह्या दिवशी ज्या ठिकाणी जे रिलिजियस प्लेस असेल ते तसंच राहील, म्हणजे मंदिर असेल तर ते मंदिरच राहील, मशीद असेल तर तिथे मशीदच राहील 15 ऑगस्ट 1947. आणि त्याच्यानंतर त्याची जी काही डिनॉमिनेशनल कॅरेक्टर असतील ती इथे फ्रीज केली गेली. ठीक आहे, लक्षात घ्या, 1991 मध्ये नरसिम्हा राव सरकारद्वारा हे आणण्यात आलं होतं 15 ऑगस्ट 1947 रोजी. आणि त्यानंतर तिथे जे आहे ते तसंच राहील आणि स्पेशली रिलिजियस प्लेसेस बाबतीतचा हा ॲक्ट होता. तर इथे हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर बघा, एक PIL इथे दाखल करण्यात आली, PIL इथे दाखल करण्यात आली. मग इथे काय प्रॉब्लेम होता नेमका, तर PIL मध्ये सांगण्यात आलेला आहे जो लॉ आहे, हा 91चा लॉ जो आहे तो आर्बिट्ररी आणि इरॅशनल आहे. कशाच्या आधारावर 15 ऑगस्ट 1947 ही डेट इथे निवडण्यात आलेली आहे. इस्लामिक रूल जे आहे ते आपल्या भारतात आलं 1192 मध्ये, जेव्हा पृथ्वीराज चौहानला डिफेट करून इथे प्रस्थापित झालं होतं. आणि त्याच्यामुळेच जर कट ऑफ डेट एखादी फिक्स करायचीच असेल तर ती 1192 करावी, कारण त्यानंतरच टेम्पल्स आणि जी श्राईन्स आहेत त्यांचं डॅमेज इथे करण्यात आलं होतं आणि ज्या मशिदी आहेत त्यांच्यामध्ये यांना कन्वर्ट करण्यात आलं होतं. तर आपण पाहिलं 1991 मध्ये हा ॲक्ट आला होता, त्याच्यामुळेच याला प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 असं नाव आहे. स्पेशली अयोध्या आणि वाराणसी आणि मथुरा यांच्यामध्ये जी प्रॉब्लेम्स होती त्याच्यासाठी हा ॲक्ट इथे आणण्यात आला होता 15 ऑगस्ट 1947 रोजी. ज्या ठिकाणी जे रिलिजियस प्लेस असेल ते तसंच राहील, त्याच्यामध्ये काहीही चेंज करण्यात येणार नाही असा हा लॉ सांगतो. त्यानंतर PIL आपण इथे पाहिली 15 ऑगस्ट 1947च्या ऐवजी 1192 ही डेट इथे मानण्यात यावी असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. तर बघा, हे जे लंगूर आहे त्याच्याबाबत आपण इथे डिस्कस केलेलंच आहे, हिमालयन ग्रे लंगूर किंवा त्यालाच सायंटिफिक नेम याचं लक्षात घ्या. आपण पाहिलं होतं, आठवत असेल तर बघा, सेमनोपिथेकस ॲजॅक्स.
सेमेनोपिथेकस अजॅक्स किंवा याला चंबा सॅक्रेड लंगूर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा याला हनुमान लंगूर असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे स्पोर्ट्स पेज कुठे आलो आपण, बिझनेस पेजवर आपल्याला एक न्यूज पाहायला मिळेल. बघा, मूडीजचं इथे ग्रोथ जे प्रोजेक्शन आहे ते देण्यात आलेलं आहे. 2022-23साठी भारताची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती पूर्वी 7.7% असेल असं सांगण्यात आलं होतं, पण आता मूडीज काय म्हणताय ती फक्त 7% असेल. आणि याच्या मागची 2 कारणं देती आहे. ते म्हणजे जो रुपया आहे तो अधिकच कमकुवत होतो आहे आणि जी ऑइल प्राइसेस आहेत, तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. तर ही 2 महत्त्वाची कारणं आहेत जी आपली इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती कमी होण्यामागे. पूर्वी 7.7% इतकं असेल 2022-23चं ग्रोथ असं सांगण्यात आलं होतं, पण ते 7% असेल असं आता इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जर अशीच आपली कंडिशन सुरू राहिली तर 2023-24मध्ये फक्त 4.8% इतकी आपली ग्रोथ असेल. तर बघा, ही जी ग्रोथ आहे 4.8% 2023-24मध्ये जी कमी होणार आहे ती फक्त भारतातच नाही तर जी G20 कंट्रीज आहे ज्याच्यामध्ये US, चायना आणि जपान आहे, यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक ग्रोथ इथे कमी होणार असं मूडीजद्वारा सांगण्यात येत आहे. त्यानंतर बघा, S&P ग्लोबल रेटिंग्सच्या नुसार 7.3 असेल 2022-23ची ग्रोथ आणि 24साठीची 6.5% असेल. तर ही नावं लक्षात घ्या. मूडीजचं 7% आहे, 22-23चं पाहून घेऊयात. मूडीजचं 7% आहे. S&P ग्लोबल रेटिंगनुसार ते 7.3% असणार आहे. त्यानंतर मूडीजचं 2023-24साठी 4.8% असेल इतकं सांगते आहे आणि जे S&P आहे ते 6.5% असेल असं 2024साठी सांगते आहे. त्यानंतर बघा, आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथेच झालेलं आहे, आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर एडिटोरियलवर जसं सांगितल्याप्रमाणे एक चांगला लेख आपल्याला डिस्कस करायचा आहे ज्याच्यामध्ये जी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्याच्या ऑटोनॉमीबद्दल बोललेलं आहे. ऑटोनॉमी किती महत्त्वाची आहे ते कम्पेअर करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे वर्ल्ड इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, युनिव्हर्सिटीज जे आहेत त्यांच्याशी. तर लेखक आपल्याला पाहायला मिळतील फरकान कमर, हे फॉर्मर ॲडवायझर आहेत एड्युकेशन इन प्लॅनिंग कमिशनचे आणि सोबतच प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट ॲट जामिया मिलिया इस्लामिया न्यू दिल्ली येथे. तर बघा, जी टॉप 100 युनिव्हर्सिटीज आहेत वर्ल्डमध्ये, टॉप 100 युनिव्हर्सिटीज, त्याच्यामध्ये भारत का नाही असा प्रश्न ते विचारतात. मग याच्यामागे फॅक्ट म्हणजेच काय, जी बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यामध्ये खूप चांगला फंड आपल्याला पाहायला मिळतो, खूप जास्त फिनान्शियल ऑटोनॉमी त्यांच्यामध्ये आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी पाहायला मिळेल आणि एक ग्रेट लेवलची डिग्री ऑफ अकॅडमिक ऑटोनॉमीसुद्धा तिथे पाहायला मिळते. तर ही ऑटोनॉमी जी आहे ती डिरेक्टली प्रपोर्शनल आहे एक्सलन्सशी असं इथे पाहायला मिळेल, हे इथे लेखक सांगतात. म्हणजेच काय, याचा पूर्ण सार आपल्याला इथे कळून गेलेला आहे. म्हणजे काय, ऑटोनॉमी ही किती महत्त्वाची आहे आणि त्याचं रिलेशन सरळ एक्सलन्सशी आहे असं इथे लेखक सांगतात. त्यानंतर बघा, वर्ल्ड रँकिंग आणि भारताबाबत बोलूयात. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार टॉप 200मध्ये भारताच्या 3 इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्यानंतर टॉप 3मध्ये पाहायचं झाल्यास टॉप 300मध्ये आणखीन 3 तिथे ॲड होतात, म्हणजेच टॉप 300मध्ये 3 युनिव्हर्सिटीज इथे ॲड होतात. म्हणजे टॉप 300 जर आपण पाहिली तर टोटल 6 झाली आणि त्यानंतर जर फक्त टॉप 400चा विचार केला तर आणखीन 2 त्यात ॲड होतात, म्हणजेच टोटल 8 युनिव्हर्सिटीज आपण पाहू शकतो इथे. त्यानंतर बघा, द टाइम्स हायर एड्युकेशन म्हणजेच THE याच्यानुसार टॉप 400मध्ये फक्त एकच भारताची युनिव्हर्सिटी यात आहे आणि अशीच स्थिती आपल्याला अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज म्हणजे ARWU मध्ये पाहायला मिळेल. तिथे सुद्धा 400 टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये जगातल्या फक्त एकच भारतातली युनिव्हर्सिटी पाहायला मिळेल. मग यामध्ये INIS आणि IITचाच समावेश पाहायला मिळेल, म्हणजेच इन्स्टिट्यूशन्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज यांचाच इथे क्रमांक लागतो. कारण बघा, बेटर फंडिंग आणि सेल्फ गव्हर्न आहेत ही जी इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्हणजेच काय, ती ऑटोनॉमस आहेत, त्यांच्याकडे ऑटोनॉमी प्रदान केली गेलेली आहेत आणि UGC आणि AICTCच्या बाहेर ती आहेत. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एड्युकेशन याच्या बाहेर ती आहेत, सेल्फ गव्हर्न आहेत आणि बेटर फंडिंग त्यांच्याकडे आहे, ती ऑटोनॉमस आहेत. म्हणून यांचाच क्रमांक वर्ल्ड टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या व्यतिरिक्त मग बेस्ट रँक युनिव्हर्सिटीजमध्ये QSच्या जे आहे त्याच्यामध्ये 521 ते 30च्या ब्रॅकेटमध्ये काही युनिव्हर्सिटीज पाहायला मिळतील. त्यानंतर 801 ते 1000चं ब्रॅकेट जे आहे THEचं, तिथे काही युनिव्हर्सिटीज पाहायला मिळतील. त्यानंतर 601 ते 700चं जे ब्रॅकेट आहे ARWUचं, तिथे युनिव्हर्सिटीज पाहायला मिळतील. म्हणजे ही जी ब्रॅकेट्स आहेत तिथे आपल्या युनिव्हर्सिटीजचा क्रमांक लागतो. टॉप 100, 200, 300, 400मध्ये युनिव्हर्सिटीज नाहीत. त्यानंतर बघा, UGC अंतर्गत स्ट्रिक्ट रेग्युलेटरी रेजिमे आहे. AICTC गाईडलाईन्स आपल्याला तिथे पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये फॅकल्टी रिक्रुटमेंटसह जी ॲडमिशन्स आहेत स्टुडंट्सची
आणि डिग्री अवॉर्ड आहेत तीसुद्धा इथे आणण्यात आलेली आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटीजसुद्धा ओबिडियन्सच्या बेसिसवर इथे रँक करताना दिसतात. म्हणजे ती किती प्रमाणात ती गव्हर्नमेंट रूल्स फॉलो करतात, त्यांची ओबिडियन्स इथे चेक केली जाते आणि त्याच्यावरच त्यांचं रँकिंग इथे केलं जातं. ऑटोनॉमी इज प्राईम हे सांगताना लेखक म्हणतात, बघा एक एक्झाम्पल देतात, युरोपियन युनिव्हर्सिटी असोसिएशन याच्यामध्ये त्यांनी कंपेअर करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑटोनॉमी टूल आणलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 4 ऑटोनॉमी एरियाज फोकस केलेली आहेत. म्हणजेच ऑर्गनायझेशनल ऑटोनॉमी, फिनान्शियल, स्टाफिंग आणि अकॅडमिक ऑटोनॉमी. ऑर्गनायझेशनल, फिनान्सिंग, स्टाफिंग, अकॅडमिक ह्या 4 ऑटोनॉमीच्या बेसिसवर हे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमी टूल आणलेलं आहे, जेणेकरून ही जी हायर एज्युकेशनल युनिव्हर्सिटीज आहे त्यांच्यामध्ये कंपॅरिझन होऊ शकेल. त्यानंतर बघा NEP 2020सह इतर जी काही कमिशन्स आणि कमिटीज आहेत भारतामधले ती त्याच्यामध्ये जी ऑटोनॉमी आहे तीच हायलाईट करण्यात आलेली आहे हायर एज्युकेशनसाठी. स्पेशली हायर एज्युकेशनबाबत आपण इथे बोलतो आहोत. तर बघा ऑटोनॉमी ही इसेन्शियल आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी मल्टीडिसिप्लिनरीसाठी, म्हणजेच जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी आहे त्याच्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स आपण इथे बनवू शकू. त्यानंतर बघा टीचर आणि इन्स्टिट्यूशनल ऑटोनॉमीमुळे क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनला इथे वाव मिळू शकतो असं लेखक इथे सांगतात. त्यानंतर बघा लॅक ऑफ ऑटोनॉमी हे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे आजच्या एज्युकेशन सिस्टीममधलं. लाईट बट टाईट असं रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणलं गेलं पाहिजे. ॲक्रेडिशनसाठी रोबस्ट सिस्टीम आणलं पाहिजे आणि ग्रॅज्युअली अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑटोनॉमी इथे साधली गेली पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसीसारख्या ट्रिटीजपेक्षा ऑटोनॉमी ही जास्त महत्त्वाचं कार्य करू शकते. एक वेगळं प्रकारचं आपलं जे शैक्षणिक स्कीम आहे ती वेगळ्या प्रकारे नेऊ शकते असं इथे सांगतात. कन्व्हिनियंट इंटरप्रिटेशन जे आहे त्याच्यावर बेस्ड आपली जी पॉलिसीज आहेत ती हायर एज्युकेशनला अपोजिट डायरेक्शनने नेत आहेत असं इथे लेखक म्हणतात. NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनंतर आणखीनच कमी ऑटोनॉमस आपले जे हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटीज आहेत त्या झालेल्या आहेत. एन्शियंट इंडिया जे आहे ते आज जी ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत जगामध्ये तेवढी अकॅडमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फिनान्शियल ऑटोनॉमी त्यांनी त्यावेळी एन्जॉय केली एन्शियंट इंडियाने. युनिफॉर्म स्टँडर्डाइज रूल्स आणि रेग्युलेशन्समुळे जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ज्यासाठी आणली गेलेली आहे त्यापासूनच ती लांब जाते आहे. म्हणजे इन शॉर्ट म्हणायचं झालं तर एक्सलन्सपासून ती लांब जात आहेत असं इथे लेखकांचं म्हणणं आहे. तर एक खूप चांगला डेटा आपण पाहिलेला आहे. हायर एज्युकेशन एक्सलन्ससाठी ऑटोनॉमी किती महत्त्वाची आहे ते इथे डिरेक्ट रिलेट करून लेखक सांगताना दिसत आहेत. तर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ते इथेच थांबूयात आणि उद्या परत भेटूयात नवीन डिस्कशनसह. थँक्यू सो मच.